गलीमध्ये दिसत तुम्ही. स्टॉप करू. तर बघा मित्रांनो, आमचं बालपण ह्याच गलीमध्ये गेलं. तर आम्ही ह्या गलीमध्ये खेळायचं, धिंगाणा करायचं. आता हे गली बघा कशी विरान शांत झाली. एक देखील लेकरू नाही ह्या गलीला. ह्या गलीला नुसता धिंगाणा राहायचा, लेकरायचा चिरका चिरकी, काय बी खायचं, शिवना पाणी लपना पाणी, गडदाच गडदा राहायचा. आता ह्या गलीला कोण नाही, सगळं सुनसान झालेलं आहे. अशा प्रकारे असं आम्ही इथं ह्या ठिकाणी या ठिकाणी आम्ही गणपती बसवायचं. या ठिकाणी गणपती बसवायचं, धिंगाणा आमचा 7 दिवस गणपतीला गाणी बिणी लावायचं. या ठिकाणी ह्या वट्यावर ह्या वट्यावर आम्ही लेकरं बसायची, धिंगाणा करायची, चिरकायचं. किती बी गली भरून जायची. आज बघायला गेलं तर सगळं असं खाली 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 झालेली आहे. परत इकडं आम्ही इकडं पाणी आणायला जायचं, इकडून आडाकडं पुढं आड तुम्हाला दाखवतो. गलीमध्ये आम्ही गोट्या खेळायचं. ह्या ठिकाणी काही तर गल आहे, काही तर पहिल्याची गल आहे, ते काही ते, आणि हे काही ते गल आहे छोटी छोटी, आम्ही पहिलं केलेली. हो काही ते आहे, हे काही गली पहिल्याच्या गली आहे. काही दिसते का, इथे गल आहे. काही गलीच आहेत आमच्या पहिलीच्या. ह्या ठिकाणी काही गलीमध्ये गोट्या खेळायचं. तर आज बघा हे सगळं खाली झालेलं आहे. इकडं कोणीच नाही, एक लेकरू देखील नाही, एकाचाही आवाज इकडे येत नाही. फक्त भिंती आणि दगडं एवढे राहिले आहेत. जिकडे बघाल तिकडे बघा तुम्ही, कुठलंच काय राहिलं नाही. आम्ही सायकल घेऊन ह्या गली इथून बोळातून जायचं पाण्याला, असं जायचं. हो का, इकडं तुम्हाला दाखवतो मी पुढं कुठून पाणी भरत होतो, काही नाही. सगळं खाली झालं मित्रांनो. फक्त आठवणी तेवढ्या राहिलेल्या आहेत तिकडल्या. मस्त मजा यायचं. 4 वाजता शाळा सुटली ना, हे संपाचं घर होतं पहिलं, जुनं. हे काही हे जुनं घर होतं, आणखीन बी पडलेलं आहे थोडंसं. हो का, हे जुनं घर होतं. हो का, हे आम्ही 4 वाजता आलो ना. हो का, इथं आमचं सगळे पोरं छोटे छोटे सगळ्या पोरांची गँग राहायची. हो का, इथं यायचं पाण्याला पाट किंवा दुपारी. हो का, ह्या आडावर, हो का, ह्या आडावर येऊन पाणी इकडून भरायचं. हो का, ह्या ठिकाणी इकडून इथे काढवा सर होता, असा सर होता. हे सगळं हे जे दिसते ना, हे तुम्हाला हे गोल राऊंड, हे टोटल कडन असे गोल माणसं राहायचे पाणी काढायला. आम्ही काय करायचं, ते त्या माणसाचे पोरे पडायचे, घागरी पडायच्या. मग आम्ही काय करायचं, त्या पायरीनं असं उतरायचं खाली. तर दिसतात का पायऱ्या, त्या पायरीनं उतरून मधामध्ये तिथं एक खडक आहे, त्या खडकावरून असं जायचं आणि मध्ये जाऊन त्यांच्या घागरी वगैरे काढायचं. तेव्हा पाणी कमी राहायचं. आणि ह्या आडामध्ये आम्ही पोवला बी बघा कोणीच नाही. बघा कोणीच, बघायला गेलं तर कोणीच नाही या आडावर. आता सगळे हो का शांत वाटलाले. तिकडे बघाल तिकडे शांत आहे. आज कोणाचाच आवाज येत नाही, कोणाचाच. सगळी गली शांत आहे. नंतर आम्ही काय करायचं, इकडे भिरंगी चिंचा खायचं. हो का, इकडं पण वाट होती, ती वाट थोडं आता बुजली आहे. साईडनं वाट आहे. इकडं क्रिकेट खेळायचं. तेव्हा तुम्हाला दाखवतो मी. बघा, ह्या ग्राउंडवर आम्ही 4ला शाळा सुटली. बघा, ह्या ग्राउंडवर आम्ही म्हणजे दररोज सकाळी पोहायला जात होतो. ती विहीर पण दाखवतो तुम्हाला मी आज. हो का, इथं ह्या ठिकाणी झाडं 3 वाढलेत पडलेत. ती विहीर बघा ह्या ठिकाणी आहे. हो का, ह्या ठिकाणी विहीर आहे. तर एवढी मजा यायची. आता हे सगळं हे झाडं वाढलेत कडनं. आणखीन जशास तसं पाणी आहे इकडं. विहीर आहे, सगळं आहे, पण पोरं राहिले नाहीत पहिल्याचे, चिचा बिचा खाणारे असं थोडं. तर आम्ही काय करायचं, इकडे हो का फळा नवगं फिरायचं, शेळ्या चारत, चिचा खात, इकडे खायचं, इकडे तिकडे फिरायचं. ते तुराट्या उपसायचं, तुराट्या गोळा करायचं. इकडं भरपूर काही इकडं आमचं लहानपण गेले भरपूर काय आमचं लहानपण गेलं इकडे बघा. तर तुम्हाला दाखवतो आम्ही क्रिकेट कुठे खेळत होतो, काय नाही. तर बघा ह्या ग्राउंडवर आम्ही एवढं छोटंसं क्रिकेट म्हणलं तर छोटीशी टीम राहायची आमची लेकरं. आणि तर ह्या ठिकाणी आम्ही क्रिकेट खेळायचं. तर बघा आज एक देखील लेकरू नाही ह्या क्रिकेट ग्राउंडवर. ते जुनं आमचं घर पहिलंच तेव्हा तिथं आहे, ते जुनं घर आहे. तिथून आम्ही यायचं, घराच्या पाठीमागेच आमचं ग्राउंड. आज एक देखील सगळीकडे उदास वाटलेलं आहे मित्रांनो. सगळं उदास खेळ राहायचा खेळ. तर एक देखील लेकरू नाही या गलीमध्ये खेळायला. किती दुर्दैवी आहे. काय नाही, सगळे गेले, जास्तच्या कामाला लागले, मोठे झाले. असे कोणी शहराकडे गेले. आम्ही काय करायचं, इथून अशी गोटी टाकायची, तिथून गोटी घसरत अशी खाली घ्यायची. मग कोपरानं असं कोपरानं ढकलायचं आम्ही. भरपूर काय धिंगाणाच राहायचा.
उद्ध्वस्त झालेले आहेत सगळे. काय इथं वट्यावरून बसायचं. आणि हो का ह्या इथे एक विहीर आहे पहिलं. या विहिरीमध्ये हे विहीर म्हणजे त्या काळामधली घरीच खणलेली विहीर होती. त्या विहिरीमध्ये आम्ही उतरलो होतो. आमचा खेळता खेळता इथं चेंडू गेला. तर हो का ह्या विहिरीमध्ये मी दोरी टाकून हो का हाला दोरी बांधलो. दोरी बांधून खाली उतरलो होतो. हे बघा 2004ची गोष्ट आहे बघा. हे 2004ची. तर हे वाडा आहे अनंतराव कुलकर्णी चेरेकर यांचा वाडा आहे. तर हे सगळे वाडे बंद पडले. ह्या ठिकाणी हो का इथं दवाखाना होता पहिलं. आमच्या काळामध्ये दवाखाना होता हो का हे. तर हो का हे दवाखाना होता. बबडू डॉक्टर म्हणायचा. तर त्यांचा हे वाडा होता. तर आज सगळे वाडे अशा प्रकारे. आम्ही काय करायचं हो का ह्या पायऱ्या चढायच्या. असं मस्त पायऱ्या चढायच्या. अशा पायऱ्या चढून सकाळी तिथे येऊन बसायचे ह्या वाट्यावर. असे पोरं इकडे बसायचे. गणपती वगैरे इकडे बसवायचे. ह्या गलीमध्ये निसता दिना. आणि दुसरी गोष्ट ह्या वाड्यामध्ये एक विहीर आहे. आता लॉक आहे बघा. पहिला असे सायकल लावून राहायची. इथं बसायचं वाट्यावर. सगळेच घ्या खेळायचं. पहिल्याची पुराणी हो का इथं गल आहे हो का. तुमची पहिल्याची आता ह्या ठिकाणी गल आहे. ह्या ठिकाणी गल आहे हो का. आजी आमचे असेच यायचे इकडून. काय आहे रे धिंगाणा म्हणजे म्हशी बिशी घेऊन यायचे. काय आहे धिंगाणा म्हणायचे हो काय. असेच लावून राहायची आमची. हे आमचं मेन डोअर यारमध्ये. हे मेन डोअर. आणि हो का हे जे आहे हे आमची पहिल्याची अंघोळीची न्हाणी हो का. ही अंघोळीची न्हाणी पहिल्याची हो का. हे वत्तल इथं साबण ठेवायचं. तसा पहिल्याचा रांजण होता हो का. हे रांजण आहे हो का. हे रांजण आहे. फुटला आहे पण आत्ता. मग पुढं गेलं की हो का इथं हे आमचं अंगण. आमचं अंगण. आणि इथं अंगणामध्ये बीचमध्ये हो काय तुळस आज पण जशाच तशी आहे. पहिलंच वृंदावन. जुनं वृंदावन आहे हो का हे पहिलंच हो का. हे जुनं वृंदावन पहिलंच. आणि इथं म्हणताना आमचा वत्तल होता हो का. या ठिकाणी हो का. या ठिकाणी वत्तल आहे. हे पहिल्याची टाकी पाण्याची. ही टाकी वाजा घालून मस्त उगं बाहेर कोणी आलं आहे कोण नाही ते सगळं बघायचं. इकडं आमच्या आजीचं घर हो का. इकडे हे नंतर दाखवतो. मग इथं आम्ही काय करायचं. शाळा सुटली की आम्ही काय करायचं हो का. ह्या आम्हाला तेव्हा पायऱ्या बी चढा येत नव्हते हो का. ह्या ठिकाणी कनिंग राहायची. आता कनिंग हो का इकडे ठेवले. हे बघू शकता तुम्ही कनिंग. ह्याच्यामध्ये ज्वारीचे धान्य त्यांनी ठेवण्याचे त्याला कनिंग म्हणलं जातं. मग हे इकडे राहत होते हो का. ह्या कोपऱ्यामध्ये हो का. ह्या कोपऱ्यामध्ये राहत होतं. मग आम्ही हे आमच्या काकूचं किचन म्हणलं तर स्वयंपाकघर. आजच्या काळात स्वयंपाकघर म्हणलं तर चूल पहिल्याची किचन. आणि आमच्या आईचं इथं हे दिवळी हे सगळं काय कसा ठेवायचं बघा इकडं. आणि दुसरी गोष्ट हे मेन म्हणलं तर आमचं घर हे. आणि ते आमचं चुलत्याचं. तर इथं हे दोघंच राहत होते त्या घरी. आणि हे देवघर त्या काळातलं देवघर. इथं फोटो ह्या ठिकाणी फोटो राहत होते ह्या ठिकाणी. आणि इथं इथं जे आहे ना इथं आपलं दूध पेन असं ठेवत होते ह्याच्यामध्ये. त्या काळामधलं हो का. हे लॉक आहे त्या काळातलं. पहिलं ते कॅसेटचा टेप होता. ते टेप ठेवत होते हो का ह्या काळामध्ये. त्या काळामध्ये टेप ठेवायचं. आणि इकडं साऊंड ठेवायचं हो का. ह्या देवळीमध्ये साऊंड ठेवायचा छोटंसा. ते बी गाडग्यामध्ये. हे सगळं पडले आता. सगळं पडले. इथं कपडे बिपडे अडकत होते हो का ह्या ठिकाणी.
आणि इथे एक लाईटचा बोर्ड होता. आणि हे आमचं कित्येकदा येणं जाणं केले तर आज हे काय अशा हालतमध्ये आहे बघा. हालतमध्ये म्हणजे काय, सगळं पडलेलं आहे. बाकी सगळे अवशेष राहिले आहेत. हे चुलत्याचं घर, त्यांचं पण हे का इथं ह्याच्यामध्ये दूध त्याने ठेवत होते. तर ह्याच्यामध्ये हे का हे चुलत्याच्या घरामध्ये पहिल्याच्या आमच्या आज्याच्या काळामधल्या न्हावी समाजाच्या पेट्या, ह्याच्यामध्ये आम्ही वस्त्रे, थांबा तुम्हाला दाखवतो. हो का हे वस्त्रे बिस्तरी ह्याच्यामध्ये ठेवायचे. हो का ह्याच्यामध्ये आणखीन एक आहे पेटी इथं आहे. नको, आणखीन एक पेटी आहे तेव्हा. तर ह्या दोघांमध्ये भिताड राहायचं. हो का इथं भिताड राहायचं. सगळं काय पडलंय मित्रांनो. त्या काळातली हो का कलिंग आणखीन बी आहे. हो का कलिंग आणखीन आहे. आणि कोणी पत्रिका दिली की पत्रिका दिलं ना कोणी तर इथं लावून ठेवायचं. हो का अशा. आणि उगं जेवत बसायचं, कोण येते काय नाही, उगं बघत राहायचं. असं आम्ही लेकरायचा धिंगाणा राहायचा, कोणी मारून घ्यायचं, कोणी काही. मग रातच्याला आम्ही इकडं बसून जेवण करायचं. हो का इकडं बी जेवण करायचं. पडलेला आहे वाडा. त्या काळामध्ये माळवंद म्हणून त्यांना ते माळवंद हो का इथं होतं. हे माळवंद आहे. हो का माळवंद पहिल्याचे सर बघा. हो का हे सर दरवाजे आणखीन ही जशास तसे आहेत. मोठे सर आहेत. हो का असा धिंगाणा राहायचा. करायचं असलं की हो का इथं सण करत होतो. हे का ह्या ठिकाणी बघा इकडं सगळे हे पडलेलं आहे. तर हे बघा हे दुकान छोटंसं. मग आम्ही काय करायचं, त्या दुकानाला दरवाजा राहायचा छोटा. हो का हे इथं दिसते ना. हो का हे समोर ते छोटा दरवाजा राहायचा. त्याच्यातून खाली वाकून आम्ही जायचं.